नमस्कार. आज आपण खूप छान अशा एका गुणकारी अशा औषधी वनस्पतीची माहिती घेणार आहोत, ज्याला मदर्स ऑफ 1000 प्लांट्स असं म्हटलं जातं. ते का म्हणतात? कारण की ते झाड म्हणजे पानफुटीचं झाड असतं छोटंसं. त्याला मदर्स ऑफ 1000 प्लांट्स म्हणतात कारण की त्याचं जर छोटंसं पान जरी ओल्या जमिनीवर पडलं तर त्याच्यामध्ये एक नवीन वनस्पती तयार करण्याची क्षमता असते, म्हणून त्याला आपण मदर्स ऑफ 1000 प्लांट्स असं म्हणत असतो. आणि हे जे छोटंसं दिसणारं जे रोपटं आहे ते फार गुणकारी आहे आणि खूप साऱ्या आजारांवरती, विकारांवरती ते आपल्याला म्हणजे बरे करण्यामध्ये ते मदत करतं. जसं की कुणाला मूत्रशयाचा त्रास असेल, किडनी स्टोनचा जर त्रास असेल तर अशा व्यक्तींना ते किडनी स्टोन बाहेर पडण्यासाठी मदत करण्यासाठी हे पानफुटीचं जे छोटंसं वनस्पती आहे ते फार मदत करत असतं. तर ते कशा पद्धतीने करतं? तर हे जे पानफुटीचं छोटीशी जे रोपटं आहे त्याची पालं आपल्याला घ्यायची आहे आणि ते पानं घेतल्यानंतर त्यांचं बारीक त्यांना वाटून घ्यायचं आहे आणि त्याच्यातून जो रस बाहेर पडतो त्या रसामध्ये आपल्याला मध मिसळून हे जे वनस्पती आहे पानफुटीचं त्याच्या पालांचा वापर करून हे ज्यांना मूत्रशयाचे, किडनीचे आजार आहेत ते बरे करण्यासाठी आपल्याला मदत होते. जर कुणाला किडनी स्टोन, मूतखड्याचा त्रास असेल तर ते मूतखड्याचा जो खडा आहे तो बाहेर टाकण्यासाठी हे पानफुटी मदत करते. ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे तर हे पानफुटीची पानं घ्यायची आहे 5 आणि त्याचं आपल्याला बारीक पिसून त्याचा आपल्याला रस करायचा आणि त्या रसामध्ये आपण मध मिसळायचं आहे आणि तेच आपल्याला रोज सकाळी सेवन करायचं आहे. हे केल्यानंतर आपल्या मूतखड्याचा त्रास कमी होईल. तसेच मूतखड्यानंतर जे युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होतात तर ते इन्फेक्शन बरे होण्यासाठी सुद्धा हे पानफुटीचे जे छोटंसं रोपटं आहे ते मदत करतं. त्याचबरोबर हृदयाचे विकार वगैरे असतील, ज्यांना हायपरटेन्शन म्हणजे उच्च रक्तदाबाचा त्रास वगैरे आहे, तर हा रक्तदाब जो आहे तो मेंटेन करण्यासाठी सुद्धा आपण या पानफुटीच्या छोट्याशा गुणकारी रोपट्याचा वापर करू शकतो. या व्यक्तींना काय करायचे तर रोज सकाळी हे जे पानाचा जो रस आहे तो रोज सकाळी उठून त्यांना ते घ्यायचं आहे. त्याचबरोबर कुणाला जर डोकेदुखीचा त्रास असेल, मायग्रेनचा त्रास असेल तर अशा समस्येपासून आपल्याला ही समस्या बरी करण्यासाठी काय करायचं आहे तर पानफुटीची रोपटं घ्यायची आणि त्यांचा लेप तयार करायचा आणि तो लेप लावून डोक्यावरती ठेवायचा आहे 5-10 मिनटं. त्यानंतर तुमचा जो मायग्रेनचा त्रास आहे तो सुद्धा याने आपण बरा करू शकतो.